नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळेजण? तर तुम्हाला माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या पुस्तकांचे रिव्ह्यू घेऊन येत असतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच एका वेगळ्या पुस्तकावरती मी रिव्ह्यू तुम्हाला सांगणार आहे. रिव्ह्यू म्हणण्यापेक्षा या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे काय नाही हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत तुम्ही मराठी किंवा इंग्रजी पुस्तकांचा रिव्ह्यू त्या पुस्तकामध्ये काय आहे काय नाही हे तुम्ही माझ्याकडनं ऐकलं असेल, पण आज मी तुम्हाला एक हिंदी पुस्तक आहे त्या हिंदी पुस्तकाबद्दल सांगते. तर त्या पुस्तकाचं नाव आहे अक्टूबर जंक्शन. असं आहे बघा पुस्तक, ते तुम्हाला दाखवतो. या पुस्तकाची विशेषता अशी आहे की अवघ्या 150 पानांचं पुस्तक आहे आणि तुमच्या माझ्यासारख्याच तरण्या लेखकाने हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाचं जो लेखन आहे ते दिव्यप्रकाश दुबे नावाच्या एका चांगल्या उमद्या लेखकानं केलेलं आहे. तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे अवघ्या 150 पानांचं पुस्तक जरी असलं ना तरी हे पुस्तक तुम्हाला अगदी वेगळ्याच विचारात घेऊन जातं. एका शब्दात सांगायचं झालं तर अफलातून अद्भुत पुस्तक आहे. मी तर म्हणेन की हे पुस्तक तुम्हाला मोक्षाकडेच घेऊन जातं. आतापर्यंत तुम्ही असे भरपूर सारे पुस्तकं वाचले असतील जे की तुम्हाला फॅन्टसीकडे नेतात, तुम्हाला अशा थ्रिलरकडे नेतात, काही असे सस्पेन्सफुल पुस्तकं असतात. पण हे जे पुस्तक आहे ना तुम्हाला मोक्षाकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये रोज धावतो, कुठंतरी पडतो. अनेक वेळा आपल्यासमोर मोठी संकटं येतात. काही संकट आपल्याला पेलतात तर काहीमुळे आपण नेस्तनाबूत होऊन जातो. पण हे जे पुस्तक आहे ना तुम्हाला शिकवतं की नेमकं तुम्ही पळताय कशासाठी. म्हणजे तुम्ही पळताय आहात, तुम्ही भरपूर साऱ्या स्वप्नांच्या मागे लागत आहात, पण तुम्हाला शेवटी मिळणार काय. अनेकदा होतं असं, म्हणजे तुमच्या आमच्यासमोर असे अनेक माणसं आलेले असतात जे भरपूर सारे श्रीमंत असतात, भरपूर त्यांनी काही कमवलेलं असतं, पण शेवटी होतं काय की त्यांना असं वाटतं की यार मी एवढा मोठा श्रीमंत आहे पण माझ्याकडं काहीच नाही, मी एकदम भिकारी आहे. आणि ती जी भावना आहे ना तुम्हाला हे पुस्तक सांगतं. तर हे पुस्तक तुम्हाला एका जागेवरती बसून मी नेमकं काय करतोय, माझ्या आयुष्याचा नेमका अर्थ काय आहे, मी काय शोधण्याचा काय गवसण्याचा प्रयत्न करतोय, या ज्या मूलभूत प्रश्नांवरती तुम्हाला हे पुस्तक आहे ते विचार करायला लावतं. आता पुस्तकावरचा म्हणजे विषय काय आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. आता या पुस्तकाची एक विशेषता आहे ती तुम्हाला सांगतो. या पुस्तकाचं नाव मगाशी म्हटल्याप्रमाणे अक्टूबर जंक्शन जे आहे ना, तर या नावामध्येच त्या पुस्तकाची स्टोरी दडलेली. होतं काय की तुम्ही बघू शकता या पुस्तकामध्ये एक पुरुष दिसतोय आणि एक महिला दिसते. ते एका जहाजामध्ये आहेत आणि बाजूला पाणी वगैरे दिसतंय आणि याच्या मागे तुम्हाला एक ब्रिज वगैरे दिसेल, पाखरं वगैरे उडत आहेत. तर काय आहे की हिरो आणि हिरोईन म्हणजे याच्यामध्ये जो आहे पुरुष आणि जी स्त्री आहे ते प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये भेटत असतात. भारतामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटतात. त्याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक ऑक्टोबरच्या 10 तारखेलाच विशेष म्हणजे ते भेटत असतात. वर्षभरात ते एकमेकांना फोन करत नाहीत, एकमेकांना बोलत नाहीत. म्हणजे काय तर 10 ऑक्टोबर ही जी तारीख आहे ती त्यांच्या मिळण्याची असते, ते एकमेकांना भेटण्याची तारीख असते, म्हणून म्हणजे ते जंक्शन असतं. त्यामुळंच या पुस्तकाचं नाव अक्टूबर जंक्शन असं दिलेलं आहे. तर होतं असं की एकूण मला वाटतं 10-1 वर्षाची ही स्टोरी आहे. 10 वर्षामध्ये नेमकं काय घडतं, काय एकमेकांना ते कसे एकमेकांची बॉन्डिंग कशी वाढत जाते, एकमेकांना कसे ते ओळखत जातात, अशी एकंदरीत स्टोरी आहे. पण तुम्हाला असं वाटेल एका पॉईंटला की यार ही तर लव्ह स्टोरी वाटते, तर पुढच्या पॉईंटला असं तुम्हाला वाटेल अरे यार ही लव्ह स्टोरी नाही, हे तुमच्या आमच्या जगण्याचं सार आहे. तर अशी ही एकमेकांची ट्विस्टेड अशी स्टोरी आहे. तुम्हाला वाटतं की अशी स्टोरी आहे तशी स्टोरी आहे, पण स्पेसिफिक एका चौकटीमध्ये बसणारी ही स्टोरी नाही आहे. तुम्ही या स्टोरीचे वेगवेगळे अर्थ काढू शकता. म्हणूनच म्हटलं की तुम्हाला ही जी स्टोरी आहे, हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला एका मोक्षाकडे घेऊन जातं, एका मुक्तीकडे घेऊन जातं. म्हणूनच जे काही स्वप्नांच्या मागे पळतायत ना पोरं, जे तरुण पोरं आहेत, तरुणी आहेत, त्यांनी हे पुस्तक जरूर एकदा वाचायला पाहिजे. अगदी 150 पानाचं पुस्तक आहे. फार तर फार 2-3 दिवसामध्ये वाचून होईल आणि भाषा पण एकदम सोपी आहे. नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, राहुल गांधी, मुन्नी बदनाम होई, असे जे तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यामध्ये येणारे शब्द आहेत ना ते या पुस्तकामध्ये आहेत. म्हणून तुम्हाला असं वाटतं की यार मी एखादा पिक्चरच बघतो की काय, म्हणजे नवं ताजं असं लिखाण या पुस्तकामध्ये आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं की तरुणांनी तरुणी तर हे आवश्यक वाचायला पाहिजे. एकदा नाही तर 2-3 वेळा वाचायला पाहिजे. आणि जरूर तुम्हाला सांगेल की जर तुम्हाला कधी कुणाला काही गिफ्ट द्यायचं असेल ना तर हे पुस्तक तुम्ही 100% देऊ शकता. भन्नाट पुस्तक आहे, अद्भुत पुस्तक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. या व्हिडिओला शेअर करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.